आणि आज जे मतदानाचा दिवस उजाडलेला आहे, लोक सुज्ञ आहे। ज्या ठिकाणी केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना, या ठिकाणी आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे असताना, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था ही भारतीय जनता पार्टीचीच लागेल, त्यावेळेसच या ठिकाणी विकास होऊ शकेल हे सुज्ञ लोकांना माहीत असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला निवडून येण्यामध्ये कुठेही अडचण नाही असं मला वाटतं। भाऊ, एकीकडे मतदारांची नावं मिळत नाहीये, अनेक मतदार भरकटलेले आहेत, त्यांच्यासोबत देखील मतदान करण्याचा त्यांना देखील अधिकार आहे, मात्र त्यांचं मतदान वेळेवर भेटत नाही, काय सांगाल? नाही, मी आता प्रोसिडिंग ऑफिसरला सूचना केल्या, येथे असणाऱ्या BLO यांना सुद्धा सूचना केल्या की मतदारांना त्रास व्हायला नको। आजच्या दिवस BLOला त्रास होईल तो त्यांनी सहन करावा आणि थोडीशी जास्त मेहनत घेऊन, मतदारांना त्रास व्हायला नको म्हणून थोडीशी मेहनत घेऊन त्यांना तुमचं मतदान कुठे आहे हे सांगायसाठी मी आताच त्यांना सूचना केल्या। आज मतदानाचा दिवस आहे। लोकशाहीच्या याच्यामध्ये सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला हक्क हा प्रत्येकाने बजावायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी मतदान व्हायला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा असते। कारण एक चांगलं सरकार, ते स्थानिक स्वराज्य संस्था असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या याच्यामध्ये एक चांगलं सरकार लोकांनी निवडून त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे, जेणेकरून लोकहिताचे कामं त्या ठिकाणी होतील। मतदानाच्या अनुषंगाने देवळीकर नागरिकांना